मॅट्रिमोनियल साइटवरून मुलींची ओळख करून त्यांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला मुंबई पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे। पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे। या आरोपीने तब्बल 22 मुलींची आर्थिक फसवणूक तर 7 मुलींची लग्न करून त्यांना लाखो रुपयांनी गंडविल्याचे उघड झाले आहे। त्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची देखील माहिती आहे। इम्रान अली खान असे या आरोपीचे नाव आहे। तो मूळचा हैदराबाद येथील रहिवासी आहे। त्याने सोलापूर, मुंबई, परभणी, धुळे, कोलकाता, लखनौ येथील अनेक तरुणींशी मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख करत त्यांना फसवले आहे। त्याने 7 तरुणींशी लग्न केले असून त्यांना लाखो रुपयांनी फसवले आहे। या प्रकरणी एका 42 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली होती। त्यानुसार या आरोपीच्या शोधात पोलीस होते। मुंबई पोलिसांनी आरोपीला हैदराबादमध्ये जाऊन अटक केली आहे। त्याच्या चौकशीत त्याने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचे कबूल केले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका 42 वर्षीय महिलेने 2023 मध्ये मॅट्रिमोनियल साइटवर तिची माहिती दिली होती। या साइटवरून काही मुलांची नावे वेगळी करून या महिलेला त्यांची माहिती देण्यात आली होती। यावेळी हैदराबाद येथील इम्रान अली खान याचेही या यादीत नाव होते। या महिलेने आरोपी इम्रानशी संपर्क साधला। यावेळी इम्रानने तो बांधकाम व्यवसायात कार्यरत असल्याची बतावणी केली। दरम्यान इम्रानने तक्रारदार महिलेला त्याच्या जाळ्यात फसवले व लग्न करण्याचे आमिष दाखवले। दरम्यान इम्रानने 10 मे 2023 रोजी तिला फोन करत मित्रांना दोघांबाबत सांगितले आहे। त्यामुळे त्यांना आता तुझ्याकडून पार्टी हवी आहे असं सांगून इम्रानने तक्रारदार महिलेकडून 1000 रुपये ऑनलाईन मागून घेतले। काही दिवसांनी तक्रारदार महिलेने इम्रानला आईला भेटण्यासाठी मुंबईत येण्यास सांगितले। मात्र त्याने त्याचे पैसे काही ठिकाणी अडकले असल्याची बतावणी करून मुंबईत येण्यासाठी 10,000 रुपये देण्याची मागणी केली होती। तक्रारदार महिलेने त्याला पैसे दिले। मुंबईत आल्यावर काही दिवसांनी आरोपीने महिलेकडून भायखळा येथे एक भूखंड खरेदी करण्याचे कारण देत 15 लाख रुपये घेतले। यानंतर वन विभागाची जमीन खरेदी केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केल्याचे कारण देत जमीन घेण्यासाठी व इतर गोष्टीसाठी आरोपीने आणखी पैसे महिलेकडून उकळले। तब्बल 21,73,000 रुपयांची फसवणूक त्याने तक्रारदार महिलेची केली। आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली। यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होते। पोलिसांनी त्याला हैदराबाद येथून अटक केली। यावेळी त्याची चौकशी केली। त्याने मुंबईतील 10 ते 12 मुलींसह सोलापूर, धुळे, परभणी येथील महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे।